हाय फ्रेंड्स, आज आपण प्रो बोटॉक्स ट्रीटमेंट बघणार आहोत। या ट्रीटमेंटमध्ये जर हेअर्सला खूप केमिकल असेल, हेअर फॉल होत असेल किंवा स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग अशी कोणतीही ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट केली असेल तर त्यानंतर हा आपण ट्रीटमेंट ही करू शकतो। या ट्रीटमेंटनी तुम्हाला 99% रिझल्ट येणार आहे। आता आपण बघूयात की ह्या ट्रीटमेंटचा रिझल्ट काय येतो। पहिले आपण हेअर्स चेक करून घेऊयात। ही आपली आहे हेअर्सची क्वालिटी। ॲक्च्युली हेअर्स तिचे स्ट्रेटच आहेत, पण प्रॉब्लेम हा आहे की खूप ड्रायनेस आहे, फ्रिजनेस आहे, स्प्लिट एंड्स आहेत, हायलाइट्स कलर केल्यामुळे केसांना खूप ड्रायनेस आलेला आहे। आता आपण काय केलं आहे, पहिल्यांदा आपण वॉश केला आहे। वॉश केल्यानंतर स्प्रे केला हेअर्सला। आपण ओल्या केसांवरती स्प्रे केला आहे। स्प्रे करून झाल्यानंतर आपण हे ब्लो ड्राय केलं, फिंगर ड्राय करून घेतला आहे। आता आपण 90% ब्लो ड्राय करून घेऊयात। आपला ब्लो ड्राय करून झाल्यानंतर क्रीम ॲप्लिकेशन करणार आहोत आपण। क्रोनेची केराटिन स्मूथ क्रीम आहे ही। प्रोडक्ट स्कॅल्पला बिलकुलही लावायचं नाही। प्रोडक्ट मोजून नाही घेतलं तरी चालेल, फक्त सगळ्या केसांवरती क्रीम लागली पाहिजे। क्रोनेचा प्रो बोटॉक्स ट्रीटमेंट खरंच खूप सुंदर आहे, कारण या ट्रीटमेंटला माझ्या कोणत्या स्टुडंटनी मास्क नाही लावलेला। खरंच ही ट्रीटमेंट छान आहे। स्मेल एक अगदी सॉफ्ट आहे या ट्रीटमेंटचा। क्रीम ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर रॅपिंग पेपर किंवा कॅपनी हेअर्स रॅप करून ठेवावे। आता आपण हे किती टाइम ठेवणार आहोत, तर आपण 1 तास हे ठेवणार आहोत। क्रीम ॲप्लिकेशन नंतर 1 तास झाल्यानंतर आपण ब्लो ड्राय करून घेणार आहोत। ब्लो ड्राय करून झाल्यानंतर आपण प्रॉपरली आयनिंग करून घेणार आहोत। ब्लो ड्राय करून झाल्यानंतर आपल्याला आयन करायचं आहे। आयनिंग आपल्याला कमीत कमी एका सेक्शनला 11 ते 12 टाइम झाला पाहिजे। प्रॉपर आयनिंग करून झाल्यानंतर 10 मिनिट्स वेट करायचं आहे। त्यानंतर प्लेन वॉटरनी हेअर्स वॉश करून घ्यायचे। वॉश करून झाल्यानंतर क्रोनेचा हा मास्क आपल्याला 5 ते 10 मिनिट हेअर्सवर लावून ठेवायचा आहे। त्यानंतर हेअर्स प्लेन वॉटरनी वॉश करायचे आहेत। हा आहे आपला फायनल रिझल्ट। केसांना शाईन आली आहे, फ्रिझी हेअर्ससुद्धा अगदी स्मूथ झाले आहेत, स्ट्रेट लुकसुद्धा आलेला आहे।